नमस्कार, महाराष्ट्र लोक न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर श्री गोविंद महाराज संस्थानचे संस्थानाधिपती शिवानंदजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवार दिनांक 11 एप्रिल हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला दमणक चतुर्दशीच्या दिवशी भव्य रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती। शिवानंदजी महाराज यांनी गुढीपाडव्याच्या दिवशी परंपरेनुसार विठ्ठल मंदिरासमोर ध्वजपूजन करून रामनवमी उत्साहाचा प्रारंभ केला। त्यानंतर पंचमीच्या दिवशी रथोत्सवाच्या नियोजनाची ग्रामस्थांच्या सहकार्याने श्री शिवानंदजी महाराज यांनी रामनवमीच्या दिवशी परंपरेनुसार उडीचे भजन केले, जे मागील 8 वर्षांपासून बंद होते। त्यामुळे ह्यावेळेस ग्रामस्थांमध्ये आणि परिसरात अतिउत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। शिवानंदजी महाराज यांच्या हस्ते सपत्नी रथपूजन होऊन शशिकांत महाराजांच्या प्रमुख उपस्थितीत संपूर्ण गावातून श्रीरामांना विराजमान करून विठ्ठल मंदिर चौक येथून रथाची मिरवणूक काढण्यात आली। रामनवमीपासून रथोत्सवाची जोरदार तयारी ग्रामस्थांनी केली होती। या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांसह गावातून पालखीची रथोत्सवाला सुमारे 200 वर्षांची परंपरा लाभली आहे। रथोत्सवासाठी बाहेरगावी राहणारे ग्रामस्थ या निमित्ताने खास करून गावात दाखल होतात। रथोत्सव व रामनवमी उत्सवासाठी गावातील प्रत्येक समाजाला आपापल्या जबाबदारीप्रमाणे सेवेची संधी दिली जाते आणि मागील 200 वर्षांपासून ह्या परंपरेप्रमाणे सेवेकरी आपली जबाबदारी, आपले भाग्य समजून पार पाडतात। पिंपळगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी API प्रकाश काळे यांच्या नियंत्रणाखाली सुरक्षेचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता।